तो तुमचा तो आजोबा खाजोबा आहे ना, फेवरेट रॅपर तो बोललो ना यांचा, त्याला सांगायचं त्याला छपलीने मारलाय, मुतलंय त्याच्या तोंडावरती. आम्ही सगळ्यांनी एकत्र येसं धरून वडत आणला भाई तुमच्या फेवरेट रॅपरला. असला मारला ना चौकामध्ये भाई, गळा करून मिरवणूक काढली भाई त्याची आम्ही रस्त्याला. तो व्यक्ती स्वतःला डॉन म्हणून घेतोय. ऐक ना, मला चिडचिड होते, नाव नको घेऊ. डॉन मी त्याच्या कुत्रा येतो. तर कसं काय भावांनो, स्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ मध्ये. तर आज आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहे, ते म्हणजे MC डिडो दादा, जे आपल्याच पुण्याचे रॅपर आहे, ज्यांची गाणी फक्त 3 असून भाऊंनी पूर्ण मार्केट जाम करून ठेवले. तर या सगळ्या गोष्टी शेवटला आपण बोलणारच. पहिला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण जर तुम्ही पण माझ्यासारखे रॅप सॉन्ग ऐकत असला तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून टाका आणि खाली कमेंट मध्ये व्हिडिओ कसा झालाय हे पण सांगा. तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. शिव्या देणे म्हणजेच रॅप सॉन्ग असं वाटतं का तुला? भाऊ मी जिथं राहिलाय, अरे डिडो दादा, तू पहिला कसा होता आणि आता कसा झालाय? पण खरं सांगायला गेलं तर पहिल्या लुक पेक्षा योच लुक थोडा भारी वाटायला लागलाय. नमस्कार मंडळी, जय शिवराय. जय शिवराय भाऊ, जय शिवराय. आजचा पॉडकास्ट आहे एका फेमस मराठी रॅपर MC डिडो सोबत. पण मंडळी, या पॉडकास्ट मध्ये MC डिडोच्या आपण सगळ्या प्रकारच्या बाजू पाहिल्या. त्याची इमोशनल साइड पाहिली, बिझनेसच्या रिलेटेड त्याचं जे माइंड आहे ते कसं आहे ते पाहिलं. तो तुरुंगात असताना त्याच्या काय आठवणी आहेत त्या गोष्टी जाणून घेतल्या. पण सांगताना इतकं वाईट वाटतंय की हा इतका सुंदर चाललेला पॉडकास्ट, मला तर असं वाटायला लागले की आपले लाडके उत्कर्ष दादा रडा लागले. पण सांगताना इतकं वाईट वाटतंय की हा इतका सुंदर चाललेला पॉडकास्ट. रडू नका भाऊ, उगाच तुम्ही रडण्याने पूर्ण पुण्यामध्ये महापूर येईल. तुम्ही रडा लागला तर. स्वागत आहे तुझं गप्पा कट्टावरती. जय शिवराय. जय शिवराय भाई. भाऊंचं नवीन लुक बघून माझी पाठून हातात आले. पण काय विषय नाही, तरी पण आपला व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे. करा व्हिडिओ प्ले. शिव्या देणे म्हणजेच रॅप सॉन्ग असं वाटतं का तुला? आता झालंय काय माहितीये का, पहिल्यापासून मला घाण सवय होती शिव्या गाळ्या करायची. शिव्या गाळा करायची सवय तर सगळ्यांनाच असते भाऊ, पण सगळी थोडी ना शिव्या देऊन गाणी बनवत्यात. ज्या वेळेस चुकीत घावला ना तुम्हाला, तुम्ही द्या दादा शिव्या, वाटलं तर मला पण द्या. पण हे आपलं व्हिडिओ तेवढा सिरियस घेऊ नका दादा, ते थोडं व्ह्यूज साठी करायला लागते राव, घ्या मला समजून. बघितलं तर बाकी पण रॅपर आहेत, पण शिव्या देणं म्हणजे रॅप नाही ना. म्हणजे बिगर शिव्या देता तू रॅप नाही करू शकत. तसं काय नाही ना, करू शकतो ना भाई. भागच लोकांनी पाडलाय मला. माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात तर मी तेच करणार ना जे तुम्हाला आवडते ते. पहिला तर दादा बोलले मी माझ्या हिशोबाने मला जे योग्य वाटेल तेच करतो. मी लोकांच्या अपेक्षावरती नाही चालत हवा. आणि आता बोलत्या माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात तर मी तेच करणार ना जे तुम्हाला आवडते ते. त्यावेळेस चुकीत घावला ना तुम्हाला, कधी धडकला ना, मला तर काय प्रॉब्लेम नाहीये दादा, काय पण बोलले तर मी शांत बसणार आहे. भीती वाटते राव. आता भाऊ, तू जेवढं मला सांगतोय की तू लहानपणापासून हेच सगळं बघत आलाय, मग तुझ्या गाण्यांमध्ये आहे ना नुसती शिवीगाळ आणि दहशत दिसते मला, असं दहशत पसरवायचं. मग लहान मुलं काय शिकणार आहेत जे तुझं गाणं बघतात? तुला नाही वाटत का थोडं बदललं पाहिजे आता? का त्या दादांना बदलायचं आहे भावा? तू चांगलं काहीतरी विचार, शहाण्या बाळावाने थोडं चांगलं प्रश्न विचार. पण नाही, या भावाला तर त्याला खुन्नसच द्यायचा आहे. मार खाशील भाऊ त्यांचा, जरा जपून राहा. बदलतो मी स्वतःला भाई, थोड्या गोष्टी पण मी ऍडजस्ट करतोय. आणि लय लोकांना चांगल्या चांगल्या पद्धतीने मी माझ्या हिशोबाने, नाही का असं वाटतंय मला की माझ्यामुळे निगेटिव्ह वाईब पसरतीये लोकांमध्ये, पण मी पॉझिटिव्ह पसरायचा पण प्रयत्न करतोय. त्याच्यावरतीच वर्क चालू आहे भाऊ, माझं काम पण चालू आहे त्याच्यावर. मी पहिलाच सांगतो, जेव्हा या दादांचं पहिलं गाणं ऐकलं होतं तेव्हापासून मी यांचा फॅन झालोय. डिडो भडकला. ते दादा खरंच फॅन झालोय. आता तिन्ही तुझी जी गाणी आहेत, रगील आहे, एक YZ आहे, बरोबर, आणि एक रघुबाई नाव. शेंबूड यायला लागलाय तर रुमाल घेऊन बसा दादा, हे काय नवीन चालवलंय राव. तो व्यक्ती स्वतःला डॉन म्हणून घेतोय, पण नाव नको ऍक्च्युअली घेऊ भाई. ऐक ना, मला चिडचिड होते, नाव नको घेऊ. डॉन मी त्याच्या मला आहे ना असं खिजवल्यासारखं होतंय भाई. खिजवल्यासारखं होणारच ना. हा पॉडकास्ट कमी आणि खुन्नस जास्त देतोय. मला असं तुम्ही नाव घेऊ घेताना मला चिडचिड होते रे भाई. लय समजतं का झालं? तू व्यवस्थित विचार, काय प्रश्न विचारायचे व्यवस्थित विचार करून विचारा. ठीक आहे, जो पण XYZ रॅपर आहे, जो स्वतःला जे म्हणून घेतो, कुठंतरी मला असं वाटतंय की ते म्हणून घेण्यापेक्षा तुझ्यासारखं वागलं किंवा तुझ्यासारखं करून दाखवली गोष्ट. मगापासून सांगत होतो की बाबा काहीतरी चांगलं विचार, नीट प्रश्न विचार. पण नाही, आता आलं ना भाऊची अंडरवेअर फाटून हातात. डिडोची 3च गाणी आहेत, बरोबर. 3 गाण्यांमध्ये डिडो फेमस झाला बऱ्यापैकी. मग असं कधी दिसलं आम्हाला की डिडो एक कलाकार म्हणून अल्बमवर अल्बम टाकतोय, त्याचे कॉन्सर्ट घेतोय? कधी दिसणारच नाही. का तुझ्या डोक्यात फक्त विजन आहे मला जेलमध्येच जायचं? एवढी फाटून अजून पण हा भाऊ खिजवायलाच चाललाय. कमर्शियल गाणे तू काय ऐकणार? लोक येडे होतील भाई माझे कमर्शियल गाणे ऐक.
चालतंय ना, बघू आपण आता. तू ऐका माझं, उगा खुन्नस देऊ नका त्या बिचाऱ्याला. नाही भाई हो, प्रश्न तू चांगले विचारले तर उत्तर पण चांगलंच देणार ना मी. म्हणजे मी चांगलं विचारत नाही. नीट बोल रे बाबा, नीट बोल. तो किती नीट सांगायला राव. पण नाही, या भावाला तर त्याच्या वाकड्यातच शिरायचा. क्रिकेट बघतोस का? क्रिकेट कसं काय बघणार? अरे आपला डिडो भाऊ हसला आणि इथं माझ्या जीवाचा ताणच सुटला. नाही सांगतोय रे, मी बोलतोय तुला, माझा बोलायचा पद्धत आहे की नाही, एक मत आहे माझं की तू प्रश्न चांगले म्हणलं विचारले. आता माझ्या शोवर येऊन माझीच ठास. नाही. हे 100% मार खाणार आहे भाऊ. तो बिचारा बोलतोय काय, तू बोलतोय काय, कुठला विषय कुठं न्यालाय भावा. तुझ्या ऑप्स वाला बी ह्योच डायलॉग म्हणतो. काय? बरं कॉन्सर्ट मध्ये ह्योच डायलॉग तुझं बोलतोय तो. काय भाई, कारण आपल्या समोर कोण नाही भाई. टाटू झाटू रॅपर लोक आत्ता आलेले आहेत. आम्ही 2012 पासून करतोय, समजतं का? फक्त एवढाच विषय की 2015ला जास्त काळ आलं. आज टोटल 10 वर्ष झाले भाई मला. 15 आणि आज बघ ना 2026, म्हणजे 11 धरू. तुझं गॉडफादर कोण आहे? गप ना बाबा, किती वेळा सांगायचं राव याला. मी काय म्हणतो तुला, अस्त्र बिस्त्र सोडलं बाजूला, हे सोडून दुसरे कुठले खेळ आहेत का आयुष्यात काय आपल्या? ना भाई, त्यांना पॉडकास्ट वाढलं कोण बनवलंय राव. हा बिचारा कधी न हसणार. असले प्रश्न ऐकून त्याला पण हसायला आले. काय प्रश्न विचारताय राव. हे सोडून दुसरे कुठले खेळ आहेत का आयुष्यात काय आपल्या? ना भाई, कबड्डी आहे. आम्ही लपा दिले खेळ खेळतो भाई. बास दादा बास, तुमच्या भावना पोहोचल्या आमच्यापर्यंत. आम्ही लपा दिले खेळ खेळतो भाई. कुठं पण नेतो, कुठं पण घेतो भाई. दादा तर इम्रान हाशमीचं 2.0 वर्जन वाटलंय. ज्या वेळेस चुकीत घावला ना तू मला. सॉरी दादा, ते आपलं असंच बोललो मी. हे सोडून दुसरे कुठले खेळ आहेत का आयुष्यात काय आपल्या? ना भाई, आम्ही लपा दिले खेळ खेळतो भाई. डिडो, तू आता बोलला खरं की ते गाणं तुझं आहे आणि तू ते गाणं म्हणून दाखवलं, पण आता बघ कसं आहे, त्यांनी गाणं ऑलरेडी अपलोड केले. मला स्वतःहून ते गाणं आवडतं. अरे गप ना दादा, कशाला असलं बोलतोय राव. कशाला उगा खिजवालाय. आणि मोठा पण मला तिथं दाखवू नको. तू माझा पॉडकास्ट घेतोय, माझ्याबद्दल बोल. अरे दादा राहू दे. ते तुझं मानतोय बिनतोय मध्ये मला नको सांगू तसलं. मी गाणं ऐकलं, मला आवडलं, मी तुला त्या सांगितलं आवडलं त्याचं गाणं podcast मला. अरे शांत हो दादा. कशाला बोलवलं इथं? ए पाय घातली. जिल्ह्यात गेलं मग काय? एडी चाळे नाही पाहिजे रे. चल बंद कर. सांगत होतो ना भाऊ, उगा त्याला खिजवू नको, पण ऐकायचंच नाही. झालं ना आता मनासारखं. स्वतःला तर नुसता पांढरी पालच समजत होता, खाल्ला ना ते बोक्यानं. त्यावेळेस चुकीत घावला ना तू मला, कधी धडकला ना भाई, डिडो भडकला. सॉरी दादा, ते चुकून निघलं ते. त्याला मरशील भाई जागेवरत्या. तर बास भावानो, व्हिडिओला आपण इथंच थांबवून टाकूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करा. चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया मग अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. वाजवा गाणं आता.